काँग्रेसचे आमदार सतीश बंटी पाटील आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कारण अर्थसंकल्प सादर केला अजितदादांनी. या अर्थसंकल्पावर तुमची प्रतिक्रिया काय? कारण बरेचसे लूप होल्स आहेत यामध्ये, अशी चर्चा आता जडते. नाही, हा घोषणांचा पाऊस आहे. मी म्हटलं तसं पाऊस पडलेला आहे, परंतु GR, अटी आणि नियम आणि कमिशन याची छत्री एवढी मोठी आहे की या कुठलीही योजना लोकांच्यापर्यंत पोहोचणार नाही. ह्या फसव्या योजना आहेत. लोकांना भूलभुलया करायचं, लोकांना काहीतरी वेगळ्या दिशेला न्यायचा हा प्रयत्न आहे, परंतु जनता यामध्ये फसणार नाही. नक्कीच. पण 5 एकरपेक्षा जर जास्त शेती असेल तर अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही. मराठवाडा असू द्या, विदर्भ असू द्या, या ठिकाणी कोरडवाहू जमीन आहे, जिथे नापिकी जास्त आहे, मग अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी उपयोग होणार नाही. म्हणून म्हणलं की GR मध्ये एखाद्या योजनेमधून तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. मग तुम्ही योजना काढता कशाला? योजना करूच नका ना. म्हणजे ज्या केली तर महाराष्ट्रातल्या जनतेसाठी तुम्ही करणं अपेक्षित होतं ते झालेलं दिसत नाही. आणि म्हणून हे सगळं फसवे GR आहेत, ह्या लोकांची दिशाभूल करणारे GR आहेत, हे माझं स्पष्ट मत आहे. संजय गांधी निराधार योजना असू द्या किंवा श्रावणबाळ योजना असू द्या, आधी 1000 रुपये मिळायचे, आता त्यात 500 रुपयाची वाढ केली, म्हणजे 1500 झाले. पण हे 1500 रुपये ज्यांना मिळत आहेत त्यांना मग या योजनेचा लाभ नाही, म्हणजे हे काय म्हणणार आहे? नाही, म्हणजे याचा अर्थ दुटप्पी धोरण आहे की शासनाचं दुटप्पी धोरण आहे. मोठी घोषणा करायची, आम्ही बहिणींसाठी अमुक करतोय म्हणायचं, यामध्ये काही तथ्य नाही हे सिद्ध होते. नक्कीच. पण यासाठी विरोधक म्हणून आवाज उठवणार आहे? नाही, 100%. आम्ही आता GR आलेला आहे, बाकीच्या गोष्टी अजून 15 दिवसात येतील. अजून 2 आठवडे अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पामध्ये कशा पद्धतीनं खोट्या घोषणा केला याची जाहीर वाच्यता आम्ही करू. नक्कीच. कृषी सन्मान योजना याचा देखील समावेश होतो, 6000 केंद्राकडून, 6000 राज्याकडून. पण ही योजनेचा लाभ जे घेत आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणून मी म्हटलं तसं आता या अटी आणि शर्ती ह्या योजना मिळू नये यासाठी येतो. आणि म्हणून म्हटलं तसं घोषणांचा पाऊस आहे, लोकांना प्रत्यक्षात त्याचा लाभ होणार नाही हे सिद्ध होईल. नक्कीच. पण विरोधक म्हणून तुमची भूमिका काय असणार? कारण आमची विरोधक म्हणून भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेला पटवून देणं की ह्या सगळ्या खोट्या घोषणा आहेत, ह्या फसव्या घोषणा आहेत, हे लोकांना सिद्ध करून दाखवण्याची आमची जबाबदारी आहे. KP पाटील यांच्या कारखान्यांवर सध्या कारवाई होते, याबद्दल काय म्हणाल? नाही, मी परवा सुद्धा बोललो की राजकीय द्वेषापोटी बिद्री साखर कारखाना हा 65,000 शेतकऱ्यांचा साखर कारखाना आहे, तो खाजगी नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं द्वेषापोटी कारवाई करणं चुकीचं आहे. त्याचा परिणाम लोकसभेमध्ये झालेला असून सुद्धा अजून कारवाई होतात, हे दुर्दैव आहे. प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्याबद्दल काय म्हणाल? नाही, मला माहीत नाही अजून त्यांची भूमिका नेमकी याबद्दल काय, परंतु त्यांनी सुद्धा यामध्ये खुलासा करावा अशी माझी अपेक्षा असणार. नक्कीच. शक्तीपीठ हायवे, बरेचसे कोल्हापूरचे जे शेतकरी आहेत त्यांनी याला विरोध केलेला आहे, त्यांच्या जागा जातात त्यामध्ये, आणि सरकारकडून योग्य त्या पद्धतीनं मोबदला मिळत नाही अशी सुद्धा त्यांची तक्रार. नाही, मोबदला हा विषय नाही शक्तीपीठ महामार्गाचा. इतर महामार्गामध्ये मोबदला हा विषय 2 पट का 4 पट हा विषय वेगळा इतर महामार्गात. शक्तीपीठ महामार्ग मुळात पॅरलल रस्ता तिथं असल्यामुळे तो नकोच अशी साधारणपणे भावना आहे. नक्कीच. पण त्यामध्ये बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या पण जमिनी आहेत अशी माहिती मिळते. यामध्ये तथ्य तुम्ही कोल्हापूरचे आता विदर्भामधून तशा काही तक्रारी पुढे आलेल्या आहेत, आता शासनानं चौकशी करावी त्याची. नक्की. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.